मला येशू मसीह की परत एकदा पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याला टाळ्या वाजवू आपण. सर्वांना येशूच्या नावात सलाम. देवाला धन्यवाद देतो. एक सुंदर समय परमेश्वराने दिला आणि दोन गोष्टी आहेत आजच्या मीटिंग मागे आणि त्यामुळे ही मीटिंग आज या ठिकाणी होतीये. एक तुम्ही पत्रिका वाचली असेल की ख्रिस्त जन्म महोत्सव म्हणजे नाताळाच्या निमित्ताने ही एक मीटिंग आहे. आणि दुसरं कारण आहे की जी आत्मिक यात्रा गेल्या ह्या नोव्हेंबरमध्ये गेली होती काश्मीर या ठिकाणी. तर ज्या ग्रुपने ते नियोजन केलेलं होतं आणि आम्ही तिथे गेलो आणि प्रभूने नावाप्रमाणेच आत्मिक यात्रा झाली. हालेलुया. नुसतं बघून नाही आलो तर शिकून पण आलो. हालेलुया. परमेश्वराच्या काही गोष्टी आत्मिक गोष्टी प्रभूने आम्हाला शिकवल्या. प्रत्येकाचं जाणं येणं देवाने आशीर्वादित केलं, सुखरूप केलं आणि म्हणून उपकार स्तुती म्हणून सुद्धा ही मीटिंग ठेवलेली आहे. आमेन. आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे की देवाने जर आपल्या जीवनात कार्य केलं तर आपण त्या परमेश्वराची उपकार स्तुती केली पाहिजे. आमेन. आणि मी प्रभूला धन्यवाद देतो की ह्या ग्रुपद्वारे एक सुंदर ही भक्ती सभा या ठिकाणी आज झाली की जेणेकरून आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ शकलो. आमेन. हालेलुया. मला एक गोष्ट फक्त कळते की प्रसंग काहीही असो पण जर परमेश्वराची स्तुती होत असेल ना तर प्रभूला धन्यवाद. आमेन. हा, किमान ह्या निमित्ताने तरी आपण सर्वांनी एकत्र येऊन देवाची स्तुती आणि आराधना केली. जर आज मीटिंग नसती तर आपण घरी काहीतरी वेगळंच करत राहिलो असतो, नाही का? एक तर टीव्ही, एक तर मोबाईल, एक तर आपले कामं आहेतच ज्या कधी संपणारे नाहीयेत. पण किमान मीटिंगच्या निमित्ताने येऊन आपण त्या जिवंत देवाची आराधना केली. हालेलुया. तुम्हाला माहितीये परमेश्वर नेहमी वाट पाहतो की त्याची लेकरं केव्हा त्याला भेटतील. प्रॉब्लेम हा आहे की लेकरच वाट बघत नाही की देव मला कधी भेटेल. हालेलुया. म्हणून परमेश्वराला असं आयोजन करत राहावं लागतं. कोणाच्या ना कोणाच्या मनात देव काम करतो आणि म्हणतो तू कर रे मीटिंग, त्या निमित्ताने तरी येतील, नाही तर असे काही हे येणार माझ्याशी बोलणार नाही. म्हणून परमेश्वरच संधी शोधून काढत असतो आपल्याला भेटण्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो की परमेश्वराने ही संधी आपल्याला दिली की ह्या निमित्ताने त्या परमेश्वराच्या चरणी आपण यावं आणि त्याची स्तुती आराधना करावी आणि त्याची वाणी ऐकावी, परमेश्वराची इच्छा आपण जाणून घ्यावी. हालेलुया. आणि म्हणून विश्वास ठेवू की आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. किती जणांचा विश्वास आहे? हा, तर परमेश्वर बोलेल, कोणी मनुष्य आपल्याशी बोलणार नाही, हा विश्वास ठेवा. नाताळ जो आहे प्रियांनो, जे विश्वासी लोक आहेत ते तर साजरा करतातच, पण काही लोकांना वाटत असेल की खरंच येशू होता का नव्हता. तुम्हाला माहिती आज जगातल्या प्रत्येक घरामध्ये नाताळाचं चिन्ह आहे. जगातल्या प्रत्येक घरामध्ये नाताळाचं एक चिन्ह आहे. कोणी सांगू शकेल का ते चिन्ह काय आहे? विधर्मी असो का धर्मी असो, माझ्याकडे लक्ष द्या. विधर्मी व्यक्ती असो का धर्मी व्यक्ती असो, त्या प्रत्येकाच्या घरामध्ये नाताळाचं एक चिन्ह आहे. कोण सांगेल? नाताळ म्हणजे काय? नाताळ म्हणजे काय? येशूचा जन्म. येशूच्या जन्माचं चिन्ह जगातल्या, म्हणतोय मी, फक्त भारतातल्या नाही, जगातल्या प्रत्येक घरामध्ये येशूच्या जन्माचं चिन्ह आहे. कोण सांगेल ते काय आहे? तारा नाही. तारा काही प्रत्येक जण लावून ठेवतो का? बोला मोठ्याने. गोठा बी नाही. गाई काय सगळ्यांकडे, माझ्याकडे पण नाहीये. पुढं अजून थोडं बुद्धीला चालना द्या. हालेलुया. हा, मी जे सांगतोय ते मी प्रूफ करेल, पण पहिले तुम्ही तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहेत. बोला. हा, क्रॉस पण नाही, कारण ख्रिस्तीच व्यक्तीच्या घरात क्रॉस असतो, विधर्मी व्यक्तीच्या घरात राहत नाही. पुढं कोण बोलला? हात वर करा. प्रेज द लॉर्ड. काय बोलले? कॅलेंडर. आमेन. कॅलेंडर जे प्रत्येकाच्या घरात आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती कॅलेंडर कुठून सुरू झालं? कॅलेंडर कुठून सुरू झालं? येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून. आमेन. हालेलुया. इतिहास दोन भागांमध्ये वाटला जातो, एक ख्रिस्त जन्म पूर्व आणि ख्रिस्त जन्म नंतर. आमेन. मग कोणताही व्यक्ती असो, तो धर्मी असो, विधर्मी असो, भारतातला असो, अमेरिकेतला असो, कोणत्याही देशातला असो, तुम्हाला माहितीये प्रत्येकाच्या घरामध्ये कॅलेंडर दिसतं आणि ते कॅलेंडर एक पक्का पुरावा आहे की येशू ख्रिस्त या जगामध्ये येऊन गेला. आमेन. हालेलुया. इतिहासकार मानतात ख्रिस्त जन्म पूर्व आणि ख्रिस्त जन्म
नंतर, इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर, हे पूर्ण मोठा पुरावा आहे की येशू ख्रिस्त जन्माला आला. हालेलुया. जिथून येशूने जन्म घेतला ना, तिथून कालगणना सुरू झाली. जिथून येशूने जन्म घेतला तिथून दिवस मोजायला सुरुवात झाली. जिथून येशू ख्रिस्ताने जन्म घेतला तिथून कालगणना जी आहे त्याला महत्व प्राप्त झालं. हालेलुया. 2000 कितवं वर्ष चालू आहे? 2000 कितवं? आणि पुढं कोणतं आहे? तुम्हाला माहिती येशू ख्रिस्ताला येऊन किती वर्ष झाली? 2023. किती? 23. आता कंप्लीट होतील. आमेन. कोणी सांगायची गरज नाही. इतिहासामध्ये तुम्ही कुठं पण सर्च करा, त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा जन्म जिथून झाला ना तिथूनच वर्ष मोजता आले. हालेलुया. मग तो धर्मी असो का विधर्मी असो, कॅलेंडर कोणतं लटकून ठेवतो घरी? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. बरोबर आहे ना? तेच तारखा, तेच दिवस. भले तुमचे दिवस वेगवेगळे असतील, त्यांना नावं तुम्ही वेगवेगळे ठेवलेली असतील, पण लक्षात घ्या कालगणना येशूच्या जन्मापासूनच सुरू झाली. म्हणून प्रत्येक घरामध्ये एक चिन्ह आहे जे सांगतं की येशू ख्रिस्त जन्माला आला. हालेलुया. हालेलुया. हे सगळ्यात मोठं चिन्ह आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं. आमेन. म्हणून प्रत्येक व्यक्ती मानतो की येशू ख्रिस्त जन्माला आला. इतिहासकार सुद्धा मानतात. म्हणून ते कालगणना 2 भागांमध्ये डिवाइड करतात. एक ख्रिस्त जन्म पूर्व आणि ख्रिस्ताच्या जन्मानंतर. हालेलुया. जोपर्यंत ख्रिस्त आला नव्हता ना, कोणीच मोजत नव्हतं. स्वतःला पण मोजत नव्हतं, वर्षाला पण मोजत नव्हतं, दिवसाला पण मोजत किंमतच नव्हती. पण येशूचा जन्म जिथून झाला तिथून सगळ्या वर्षांना किंमत प्राप्त झाली. आमेन. हालेलुया. प्रत्येक दिवस मोजला जायला लागला. आमेन. समजतं मी काय सांगतोय? म्हणून येशू ख्रिस्ताच्या जन्माचं चिन्ह आहे जे प्रत्येकाच्या घरात लटकवलेलं काय असतं? कॅलेंडर. ते सांगतं की येशू ख्रिस्त जन्माला आला. आज देवाच्या वचनातून काही गोष्टी आपण बघणार आहोत. नेमकं नाताळ काय आहे, नेमकं परमेश्वराची इच्छा काय आहे, देवाला काय आवडतं. वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराला काय आवडतं ते पारखून घेत जा. आमेन. तर आज आपण परमेश्वराच्या वचनातून बघू की परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनाबद्दल काय आहे. 1 मिनिट प्रार्थना करू आपण. 2 शब्द प्रार्थना करून त्याच्यानंतर वचनाकडे जाऊ. 2रा अध्याय, लूका वर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 4 पासून पुढे आपण वाचणार आहोत. मराठी बायबल जर कोणाकडे असेल तर मला वाचण्यासाठी मदत करा. लूका वर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 4 पासून पुढे. असल्यामुळे तोही गलिलातील नासरतहून वर यहुद्यातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला. योसेफ त्याच्या बायकोला घेऊन नावनिशी लिहिण्यासाठी बेथलेहेम या ठिकाणी गेला. पुढे वाचा. नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वागदात झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ज्या वेळेस योसेफ मरिया जिच्याशी त्याची मागणी झालेली होती तिला घेऊन ज्यावेळेस तो बेथलेहेम मध्ये गेला, तर त्याच्या अगोदरच मरिया जी आहे ती पवित्र आत्म्याद्वारे गरोदर होती. हालेलुया. तिच्या पोटामध्ये येशू ख्रिस्त एक बाळाच्या रूपामध्ये होता आणि म्हणून तिचे भरते दिवस असताना ते त्या ठिकाणी बेथलेहेमात गेले नावनिशी लिहून देण्यासाठी. पुढे वाचा. ते तेथे असताना असे झाले की मरियेचे दिवस पूर्ण भरले आणि मरियेला तिचा पहिला मुलगा झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळलं आणि गव्हाणीत ठेवलं जिथं गाईचा गोठा आहे. पुढे वाचा. कारण नावनिशी लिहायला खूप गर्दी त्या गावामध्ये होती बेथलेहेम मध्ये, म्हणून त्यांना जागा भेटली नाही आणि त्यांनी गायीच्या गव्हाणीमध्ये जागा शोधली. पुढे वाचा. याचा अर्थ येशूचा जन्म तिथं झाला. आमेन. समजतंय ना तुम्हाला? येशूचा जन्म झाला ना. कुठे ठेवलं त्याला? गायीच्या गोठ्यामध्ये. आता नीट लक्ष द्या. आता पुढे वाचा. येशूचा जन्म झाल्यानंतर बायबल म्हणतं त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपली कळप राखीत होते. हालेलुया. आता ही जी घटना आहे ही येशूच्या जन्मानंतरची आहे का जन्माच्या अगोदरची आहे? मेंढपाळ रानात राखून कळप राखत होते हे जे वचनामध्ये लिहिलं आहे. येशूचा जन्म झालेला होता का नव्हता? तेव्हा झालेला होता. हालेलुया. कारण ही त्याच्यानंतरची घटना आहे. वाचा आता पुढे. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून आपले कळप राखीत होते. पुढे वाचा. प्रभूचा दूत त्याच्याजवळ
तेव्हा देवाचा दूत हा मेंढपाळांच्या जवळ उभा राहिला प्रभूचा तेज त्याच्या भोवती प्रकाश आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. आणि मेंढपाळ घाबरून गेले तो प्रकाश पाहून. हा, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, मला नवल वाटतं मनुष्य जो आहे ना तो अंधाराला घाबरत नाही. आणि कशाला घाबरला? हालेलुया. अंधाराची सवय आहे ना, पण प्रकाशाची सवय नाही. घाबरायला कशाला पाहिजे सांगा मला? अंधाराला का प्रकाशाला? आपण घाबरायला कशाला पाहिजे? मेंढपाळ कायम कशात राहायचे? अंधारात. बोला, कायम कशामध्ये राहायचे? कारण त्याचा कळप कुठं होता? रानामध्ये. हालेलुया. तिथं लाईट नाहीये, तिथं उजेड. म्हणून अंधाराची त्यांना काय होती? सवय होती. बोला, काय होती? आणि उजेडाची सवय नव्हती. म्हणून काय पाहून घाबरले? प्रकाश पाहून. हालेलुया. मनुष्याचं उलट आहे ना, अंधार त्याला घाबरवत नाही पण प्रकाश त्याला घाबरवतो. कारण अंधारामध्ये सगळं लपून जातं, प्रकाशात सगळं काय होतं? उघड येतं. हालेलुया. म्हणून अनेक लोक जे ते प्रकाशात यायला घाबरतात, अंधारात त्यांना बरं वाटतं. समजते तुम्हाला? अनेक लोक म्हणतात मी नाही येणार चर्चला. का? सगळं सोडावं लागतं. त्यांना अंधारातच जगायला आवडतं. हा, लोकांना देवाशी प्रॉब्लेम नाहीये. लोकांना काय कशाशी प्रॉब्लेम आहे माहिती का? माझ्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या दिसायला नको, त्या उघड व्हायला नको. मला सोडायचं नाही, मला बदलायचं नाही, मला असंच जगायचंय, मला अंधारच आवडतो, अंधारातून मला प्रकाश जायचं नाही, म्हणून लोक घाबरतात. हालेलुया. म्हणून लोकांना अंधारामध्ये कम्फर्टेबल वाटतं. बरं, इथंच बरं आहे, असंच बरं आहे. किमान खाता पिता तर येतं, जे मनाला वाटेल ते करता तर येतं. लक्षात घ्या प्रियांनो, अंधार आहे. अंधारातून तुम्हाला प्रकाशात यावंच लागेल. हालेलुया. ज्या वेळेस परमेश्वराने त्या ठिकाणी मेंढपाळांना दर्शन दिलं, परमेश्वराने दूतांना तिथं पाठवलं, तर देवाचं वचन म्हणतं मोठा प्रकाश चमकला. हालेलुया. परमेश्वर ज्या वेळेस आपल्याशी बोलतो, देव आपली ज्यावेळेस भेट घेतो, परमेश्वर ज्या वेळेस त्याची वाणी आपल्यापर्यंत आणतो, सर्वात महत्वाची गोष्ट, परमेश्वर जो आहे तो आपल्याला अंधारातून कशामध्ये आणतो? प्रकाशामध्ये. बोला, कशामध्ये आणतो? कारण प्रकाशामध्ये सगळं काही स्पष्ट दिसतं. आमेन. अंधारात काही स्पष्ट दिसू शकत? अंधारात रस्ता सापडत, अंधारात खड्डा दिसत, अंधारात दगड दिसत, अंधारात दरी दिसत, अंधारात पुढे साप दिसत. अंधार जो आहे तो फार भयानक आहे. कारण अंधारामध्ये तुम्हाला पुढचं पाऊल काय ते काही कळत नाही, पण प्रकाशामध्ये तुम्हाला दूरचं दिसतं. आमेन. आमेन. जेवढे लोक तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेले आहेत ना, आपण अंधारात नाही, आपण कशात आहोत? म्हणून आपल्याला दूरचं दिसतं. हालेलुया. कुठलं दिसतं? येणाऱ्या काळात काय होणार आहे बायबलमध्ये आपल्याला लिहून ठेवलेलं आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर कोणत्या घटना होणार आहेत बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. येशू ख्रिस्त कसा येणार आहे बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने होणाऱ्या सगळ्या घटना बायबलमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. का? कारण तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा आहोत. आपल्याला लांबच दिसतं. आमेन. नुसतं एक पावलाचं नाही, आपल्याला कुठलं दिसतं? लांबच, अनेक वर्षांचं दिसतं. हालेलुया. दानिएलाला परमेश्वराने हजारो वर्षानंतर काय घटना घडणार होत्या ना त्या दाखवल्या. हालेलुया. आणि त्याने लिहून ठेवलं पुस्तकामध्ये. परमेश्वर आजचं नाही दाखवत, परमेश्वर दूरचं दाखवतो. आमेन. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही अंधारातून कशात याल? बोला, कशात याल? प्रकाशात. आमेन. तुम्ही आणि मी प्रकाशाची प्रजा आहोत. प्रकाशाला घाबरू नका. परमेश्वर यासाठी तुम्हाला प्रकाशात आणू इच्छितो की तुम्हाला लांबचं दिसावं. आमेन. पुढचं दिसावं. पुढे वाचा ब्रदर. ज्या वेळेस प्रकाश चमकला ते घाबरले. परमेश्वराचं वचन म्हणतं तेव्हा देवदूत मेंढपाळांना म्हणाला, भिवू नका. आता नीट लक्ष द्या या वचनाकडे. कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. झाला आहे असं म्हटलं नाही. येशूचा जन्म झाला होता का नाही? तेव्हा होता का नाही? झाला होता ना. मग त्याने काय म्हणायला पाहिजे होतं देवदूतांनी? जो मोठा आनंद सर्व लोकांना झाला आहे असं म्हटलं का? नाही. काय म्हटलं? होणार आहे. याचा अर्थ काय? भविष्यवाणी आहे. हालेलुया. आजची घटना नाहीये, येणाऱ्या काळात होणार आहे. हालेलुया. याचा अर्थ काय होतो? येशूचा जन्म होणं म्हणजे आनंद नाहीये, पण त्याच्याद्वारे लोकांनी उद्धार प्राप्त करणं हा आनंद आहे. हालेलुया. हालेलुया. देवदूत परत एकदा तेच वचन वाचा ब्रदर. आत्ताचे वाचलं ते. जो मोठा आनंद. पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे
त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आमेन. सुवार्ता ही नाहीये की येशू ख्रिस्त जन्माला आला, सुवार्ता ही आहे की येशूने माझा उद्धार केला. हालेलुया. आनंद जन्माचा नका करू, आनंद स्वतःच्या उद्धाराचा करा. हालेलुया. आज ख्रिस्ती लोक कसला आनंद करतात? कोणाच्या जन्माचा? कोणाच्या जन्माचा? याच्यात तुमचा काय फायदा आहे मला सांगा? याच्यात तुमचा काय फायदा आहे? येशू जन्माला आला. मला तुम्हाला माहिती लोक आनंद कसला करतात? येशूच्या जन्माचा. आणि लोक रडतात किंवा माहिती का? येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला म्हणून. आनंद पण येशूसाठी करतात आणि रडतात पण कोणासाठी? तुम्हाला माहिती येशू ख्रिस्ताला जेव्हा मारण्यासाठी घेऊन चालले होते, येशू ख्रिस्त रक्तबंबाळ होता, येशू ख्रिस्ताला लाथाबुक्क्याने मारत होते, वधस्तंभ खांद्यावर होता, सगळ्या बाया त्याच्या मागे रडत चाललेल्या होत्या. येशू ख्रिस्त म्हटला, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या मुलाबाळांसाठी रडा. हालेलुया. कोणासाठी रडा? मुलाबाळांसाठी. स्वतःसाठी रडा आणि आपल्या मुलाबाळांसाठी रडा. येशू म्हणतो माझ्यासाठी रडू नका. माझ्यासाठी कशाला रडतात? त्याला माहिती होतं मरण माझ्यावर राज्य करणार नाही, मरण मला बांधून ठेवू शकत नाही, मी तर विजयी होणार आहे. हालेलुया. तिसऱ्या दिवशी मी मरणातून उठणार आहे, येशूला माहिती होतं. म्हणून येशू म्हणतो माझ्यासाठी रडू नका, पण ही वेळ तुमच्या मुलाबाळांवर येऊ नये, तुमच्या मुलाबाळांचा नाश होऊ नये, तुमच्या परिवाराचा नाश होऊ नये, म्हणून स्वतःसाठी आणि आपल्या परिवारासाठी रडा. देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. आनंद पण करायचा असेल ना तर स्वतःसाठी करा, आणि रडायचं असेल तरी स्वतःसाठी रडा. हालेलुया. येशूचा जन्माचा आनंद नाहीये, म्हणून त्या ठिकाणी दूत काय म्हणतात? जो मोठा आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची सुवार्ता मी सांगतो. आमेन. सुवार्ता ही नाही की येशू जन्माला आला, सुवार्ता ही आहे की येशू माझ्यासाठी मेला आणि त्याने माझा उद्धार केला. हालेलुया. हालेलुया. पटणार नाही काही लोकांना ह्या गोष्टी, पण ह्या सत्य आहेत. आमेन. मला एक सांगा, बायबल मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने कोणत्या गोष्टीची आठवण शेवटपर्यंत करायला लावलेली की मी येईपर्यंत ही गोष्ट करा? नाही, मी येईपर्यंत ही गोष्ट करायची आहे तुम्हाला. प्रभू भोज बोला काय? बरं, प्रभू भोज जो आहे तो जन्माचं प्रतीक आहे का मरणाचं प्रतीक आहे? बोला बोला बोला. येशूने कुठंच म्हटलं नाही की माझा वाढदिवस साजरा करा, पण येशू म्हणतो मी येईपर्यंत तुम्ही रोज हे करा. हालेलुया. कोणती गोष्ट? प्रभू भोज म्हणजे काय? माझं शरीर आणि माझं रक्त जे तुमच्यासाठी दिलं गेलं. आमेन. त्याची आठवण करायला लावली आहे रोज. हालेलुया. शिष्य प्रभू भोज केव्हा घ्यायचे? येशूचे प्रेषित प्रभू भोज केव्हा घ्यायचे? वाचत जा, वचनामध्ये लिहिलेलं आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये की रोज भाकर तोडायचे. आमेन. ते रोज प्रभू भोज घेत होते. का? कारण ते रोज देवाची आठवण करायचे. आमेन. हालेलुया. मी गेल्या दिवसामध्ये एका देवाच्या दासाविषयी ऐकत होतो आणि त्यांचं नाव आहे स्मिथ विगल्सवर्थ. एक अद्भुत सेवा परमेश्वराने त्यांच्याद्वारे करून घेतली. ते आता देवामध्ये, ते इथं नाही येत, आता ते प्रभूकडे गेले, अनेक वर्ष झाले, पण त्यांच्याद्वारे प्रभूने अद्भुत चमत्कारिक सेवा केली. तुम्हाला माहिती स्मिथ विगल्सवर्थच्या बाबतीत लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये की ते रोज प्रभू भोज घ्यायचे. काय घ्यायचे? रोज. त्याच्या मागचं कारण होतं, त्यांना माहिती होतं हीच एक गोष्ट मला आठवण ठेवायची, येशूमुळे आज मी इथं आहे. हालेलुया. येशूमुळे आज काम होतं आहे. चमत्कार जे होत आहेत केवळ त्याच्या रक्ताने होत आहेत. चमत्कार जे होत आहेत केवळ त्याने शरीर दिलं, म्हणून ते स्वतःला आठवण द्यायची रोज ह्या गोष्टीची. असं नको वाटायला की माझ्याद्वारे काम होतं, असं नको वाटायला माझ्याद्वारे चमत्कार होतात, असं नको वाटायला माझ्याद्वारे सेवा होती. ज्या वेळेस मनुष्याला हे वाटायला लागतं ना त्या ठिकाणी येशू बाजूला होऊन जातो आणि तुम्ही लोकांना दिसायला लागतात. नीट लक्ष द्या, प्रत्येक क्षणी फक्त ख्रिस्त जगाला दिसला पाहिजे. आमेन. आमेन. आणि त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने सांगितलं मी येईपर्यंत तुम्ही हे करा. काय करा? प्रभू भोज घ्या. बोला काय करा? नाताळाबद्दल काहीच लिहिलेलं नाही तरी आपण नाताळ खूप आनंदाने साजरा करतो. मी नाही म्हणत की तुम्ही करू नका, करा. मी पण करतो, मला पण आवडतो नाताळ, करा. पण आनंद कसला करतायत पहिले ते विचार करा. आनंद कसला करतायत? येशूच्या जन्माचा का स्वतःच्या उद्धाराचा? येशू जन्माला ज्या कारणामुळे आला, काय ते कारण माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालं का? काय तो उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाला का? काय येशूच्या रक्ताने मी स्वतःला धुतलं का? त्याचा जन्म ज्या कारणासाठी झाला, काय ते कारण माझ्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं आहे का? नसेल झालेलं तर मला आनंद करण्यात काहीच उपयोग नाही. आपली शिक्षा तशीच जर असेल ना, तुम्ही कितीही केक कापले तरी फायदा होणार, कितीही नाचले तरी फायदा होणार नाही. आज लोकांना आनंद कसला आहे माहिती? नाताळाचा. नवीन कपडे. काय? अरे बोला बोला. नवीन साड्या ना, सगळं मॅचिंग.
ना, घराला सजवायचं, लाइटिंग लावायची, तारा लावायचा आणि मग चर्चला यायचं, नवीन कपडे एकमेकांना दाखवायचे आणि मग बिर्याणी मस्त पोटभर खायची, रात्री नाचायचं आणि कुदायचं आणि झाला आमचा वा रे वा, झाला आमचा नाता. काय याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. एक एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे बघा, नीट कान देऊ नाही का. एकदा काय झालं, एक मोठं चर्च होतं, खूप मोठं चर्च होतं, पूर्ण काचेच्या खिडक्या होत्या, काचेचे दरवाजे होते, खूप सुंदर चर्च होतं आणि नाताळाचा टाइम होता. कसला टाइम होता? नाताळाचा. सगळे लोक, खूप श्रीमंत लोक होते त्या चर्च मधले, सगळे लोक सूट बूट एकदम नवीन कपडे घालून, सेंट बिंट मारून, तयारी बियारी करून, मेकअप बिकअप करून सगळे लोक रात्री 24 तारखेला त्या चर्च मध्ये आले. कशासाठी? तर ख्रिसमस सेलिब्रेट करायला, नाताळ साजरा करायला. समजलं तुम्हाला? हा, सगळं चर्च सजवलेलं होतं, फुलं बिलं त्या ठिकाणी त्याला डेकोरेशन केलेलं, लाइटिंग लावलेली, झगमगाट होता नुसता. आणि मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न होते, काही नाश्त्याला स्वीट्स वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी अरेंज केलेल्या होत्या त्या चर्चमध्ये. आणि त्या चर्चमध्ये सगळे लोक सूट बूट घालून एकदम पद्धतशीर नाताळ साजरा करण्यासाठी रात्रीच्या वेळेस तिथे गेले. आणि खूप गर्दी होती, लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते आणि एकमेकांची स्तुती करत होते, आनंद करत होते. आणि सगळ्या गोष्टी होत असताना एक व्यक्ती होता ज्याचे कपडे खराब होते, फाटलेले होते, मळके होते, त्याला खायला भेटलेलं नव्हतं, 3 दिवसापासून भुका होता, त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि जेव्हा तो चर्च कडून चालला होता तर जाता जाता त्याचं लक्ष गेलं त्या चर्चमध्ये की लोक चांगलं चांगलं खात आहेत, लोकांकडे खाण्यासाठी खूप आहे आणि प्लेटांमध्ये उरलेलं सुद्धा आहे, असं उरून त्यांनी टाकून दिलेलं आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्याला खूप भूक लागलेली होती. त्याला असं वाटलं जे काही उष्टबिष्ट असेल ना थोडंफार मला खायला भेटेल. म्हणून त्या व्यक्तीने काय केलं, तो चर्चकडे जायला लागला आणि त्या चर्चकडे गेला. तो दारामधून आत जायला लागला की मला काहीतरी उष्ट खायला भेटेल. पण ज्यावेळेस त्या मधल्या लोकांनी पाहिलं की एक भिकारी व्यक्ती, एक मळकट कपडे घातलेला व्यक्ती, फाटके कपडे घातलेला व्यक्ती चर्च मध्ये येतोय, तर त्यांनी सांगितलं, हे चल, कशाला मध्ये येतोय, निघ इथून, तुझं इथं काहीच काम नाही. त्याला चर्चच्या बाहेर काढून दिलं, त्याला चर्च मध्ये घेतलं नाही. कारण सगळे लोक कसे होते? नवीन कपडे घातलेले, स्वच्छ, व्यवस्थित. आणि हा जो बिचारा भिकारी फाटक्या कपड्यात होता त्याला मध्ये घेतलं नाही. 3 दिवसापासून भुकेला होता, त्याला एक अन्न, थोडंसं अन्न खायचं होतं, पण या लोकांनी त्याला हाकलून दिलं. शेवटी तो परत तिथं खिडकीजवळ जाऊन उभा राहिला आणि काचेतून बघत होता की सगळे लोक आनंद करतायत, नाचतायत, डान्स करतायत आणि मस्त मिठाई खातायत, अन्न खातायत, जेवण खातायत. या सगळ्या गोष्टी तो पाहत होता आणि त्याला वाटत होतं की मला पण भेटेल तर बरं होईल. आणि तेवढ्यात त्या भिकारी व्यक्तीच्या बाजूला एक व्यक्ती येऊन उभा राहिला. सफेद कपडे घातलेला व्यक्ती होता. कसा? सफेद कपडे घातलेला. एक सफेद कपडे घातलेला व्यक्ती त्या भिकाऱ्याजवळ येऊन उभा राहिला आणि तो पण खिडकीतून बघत होता. आणि बघता बघता त्या भिकाऱ्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्याला त्याने विचारलं, तुम्ही इथं का उभे आहेत? मग भिकाऱ्याला त्याने विचारलं, तू काय करतोय पण इथं? मग त्या भिकाऱ्याने सांगितलं, मी गेलो होतो मध्ये, मला थोडंफार काही खायला भेटेल असं म्हणून, पण या लोकांनी मला आतमध्ये घेतलं नाही. मग भिकाऱ्याने त्या व्यक्तीला विचारलं, तुमचे कपडे तर चांगले आहेत, तुम्ही सफेद कपडे घालून आलेले आहात, मग तुम्ही का आतमध्ये जात नाही? तुम्ही जा ना, तुम्हाला ते आतमध्ये घेतील. मी भिकारी आहे म्हणून मला घेत नाही, मग तुम्ही का आतमध्ये जात नाही? त्यावेळेस त्या सफेद कपडे घातलेल्या व्यक्तीने सांगितलं, अरे ते मला पण आतमध्ये घेत नाही म्हणे. ज्याचा वाढदिवस आहे ना तो मीच आहे म्हणे. ज्या येशूचा वाढदिवस आहे ना तो मीच आहे, ते मला पण आतमध्ये घेत नाही म्हणे. समजते काय बोललो मी? समजते मी काय सांगतो? ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करतात ना तो तुमच्यामध्ये पाहिजे. हालेलुया. नाही तर सगळं व्यर्थ आहे. आमेन. देवाचं वचन म्हणतं मला दया पाहिजे, यज्ञ नको. आमेन. समजते? जो नाताळ आपण साजरा करतो नेमका का करतो, कशासाठी करतो, त्याचा उद्देश काय आहे, जोपर्यंत तो आनंद काय आहे, कसला आहे, हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. हालेलुया. म्हणून येशू म्हणतो की ज्याचा वाढदिवस हे लोक साजरा करतायत ना तो मीच आहे, मला सुद्धा आतमध्ये घेत नाही, तर तुला कशाला घेतील? हालेलुया. आज अनेक मंडळांची परिस्थिती तीच आहे. समजतंय तुम्हाला? ज्याचा वाढदिवस साजरा करतो तोच बाहेर उभा असतो, त्यालाच आपण आतमध्ये स्थान देत नाही. बाकी आपण सगळे मध्ये असतो. तो जो असतो ना ज्याचा वाढदिवस आहे तो कुठे आहे? चर्चच्या बाहेर. खाणं पिणं चाललंय आपलं सगळं, नवीन कपडे, एकमेकांना विश करणं, एकमेकांच्या शुभेच्छा देणं, एकमेकांना कपडे दाखवणं आणि चांगलं खाणं, बस याच्यातच आपला पूर्ण नाताळ त्या ठिकाणी निघून जातो. बाकी उद्देश काय आहे नाताळाचा सगळे विसरून गेले.
आनंद कसला करतो हे पण नाही माहिती. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? नाताळाचा आनंद का करावा? फक्त येशू जन्माला आला म्हणून? अरे आनंद त्यांनाच करण्याचा अधिकार आहे ज्यांचा उद्धार झालेला आहे. आमेन. आनंद येशूच्या जन्माचा नाही, आनंद माझ्या उद्धाराचा आहे. हालेलुया. हालेलुया. एक वचन वाचू, चला एक वचन वाचू. लूक वर्तमान याचा 2 अध्याय आणि 25 वचनापासून वाचा ब्रदर. लूक 2 आणि वचन 25 पासून पुढे. तेव्हा पहा शिमोन नावाचा एक मनुष्य यरुशलेमेमध्ये होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची म्हणजे इस्रायलाच्या उद्धाराची वाट पाहत होता. आणि या शिमोन नावाच्या व्यक्तीवर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने शिमोनला सांगितलेले होते. हा जेव्हा पवित्र आत्मा शिमोनला घेऊन मंदिरामध्ये घेऊन गेला आणि त्याच वेळेस नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे येशूचे आई बाप त्या लेकराला म्हणजे येशूला, त्या बाळाला त्या मंदिरामध्ये घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला मरियेच्या हातातून येशू बाळ जो होता त्याने शिमोनाने स्वतःच्या हातामध्ये घेतला आणि परमेश्वराचा धन्यवाद करून म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे मला सुखाने जाऊ दे. कारण माझ्या डोळ्यांनी तुझं तारण पाहिलेलं आहे. हालेलुया. तो बघत कोणाला होता? येशूला. पण त्याला येशू नव्हता दिसत. त्याला काय दिसत होतं? तारण म्हणजे उद्धार. हालेलुया. येशू मध्ये त्याला कोण दिसत होता? उद्धार आणि तारण. आमेन. आमेन. येशू मध्ये उद्धार जोपर्यंत दिसत नाही ना, आनंद करून उपयोग. जोपर्यंत येशूला तारणारा म्हणून तुम्ही बघत नाही ना, आनंद करून उपयोग नाहीये. आज जगातले लोक खाऊन पिऊन परमेश्वराची स्तुती करतात, खाऊन पिऊन नाताळ साजरा करतात. कसला आनंद रे? तुम्ही नरकामध्ये चालले नाचतायत, नरकामध्ये चाललेत आणि कुदतायत, नरकामध्ये चाललेत आणि त्या ठिकाणी बिर्याणी खातायत, नरकामध्ये चाललेत आणि घर सजून ठेवलंय, नरकामध्ये चाललेत आणि नवीन कपडे घालून ठेवले. काही फरक पडणार नाही. आनंद तेव्हा करा ज्या गोष्टीसाठी येशूचा जन्म झाला, उद्धार करण्यासाठी. जेव्हा उद्धार तुमच्या जीवनामध्ये येईल त्याच वेळेस तुम्हाला आनंद करण्याचा अधिकार आहे. म्हणून त्या ठिकाणी देवदूतांनी त्या मेंढपाळांना सांगितलं, जो मोठा आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. झाला आहे नाही, आमेन. होणार आहे. बोला काय? होणार आहे. हालेलुया. जन्माने आनंद नाही झाला. तुम्हाला माहिती, स्वर्गामध्ये जेव्हा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, तुम्हाला माहिती स्वर्गामध्ये केव्हा आनंद होतो? स्वर्गामध्ये केव्हा आनंद होतो? जेव्हा एक आत्म्याचा काय होतो? उद्धार होतो. आमेन. वचनामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि स्वर्गात आनंद केला. पण वचनामध्ये एक गोष्ट दिलेली आहे की स्वर्गात अजून एकदा आनंद झाला. कधी माहिती तुम्हाला? वाचू आपण वचन. चला एक काढा. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय. प्रगटीकरण याचा 12वा अध्याय वचन 7 पासून पुढे. बायबल म्हणतं, मग स्वर्गामध्ये युद्ध सुरू झाले. मिखाएल आणि त्याचे दूत सैतानासोबत युद्ध करायला निघाले आणि सैतान आणि त्याचे दूत त्या मिखाएल सोबत लढले. त्या सैतानाची त्यांच्या समोर काही चालले नाही आणि स्वर्गात सैतानाचं ठिकाण उरलं नाही. मग तो मोठा अजगर खाली फेकण्यात आला, म्हणजे सगळ्या जगाला फसवणारा तो दियाबल म्हटलेला सैतान, तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला. त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना पण फेकून दिलं.
तेव्हा मी स्वर्गामध्ये मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य, त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रगट झाले आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली फेकून देण्यात आला आहे. नीट लक्ष द्या. सैतानाला मिखाएलने कोकऱ्याच्या म्हणजे येशूच्या रक्ताद्वारे येशूच्या रक्ताने त्या सैतानाला जिंकले आणि त्याच्यावर मरायची पाळी आली, तरी त्याने आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून आता नीट लक्ष द्या. म्हणून स्वर्गांनो व त्यात राहणाऱ्यांनो उल्हास करा, आनंद करा. आमेन, हालेलुया. स्वर्गात सुद्धा आनंद केव्हा झाला माहितीये? येशू जन्मला तेव्हा नाही, पण येशू जेव्हा वधस्तंभावर खेळला गेला आणि त्या रक्ताने जेव्हा त्याने सैतानाला हरवलं, बायबल म्हणतं स्वर्गांना म्हटलं गेले, स्वर्गांनो आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्यांनो तुम्ही उल्हास व आनंद करा. आमेन. हा, कारण सैतान येशूच्या रक्ताने हारलेला आहे. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. तुम्ही नाताळाचा आनंद तेव्हाच करू शकता जेव्हा तुमचा उद्धार झालेला असेल, जेव्हा तुमचं तारण झालेलं असेल. येशू ख्रिस्ताला येऊन 2023 वर्ष होऊन गेले, अजून जर आपला उद्धार झालेला नसेल, नाचून गाऊन काहीच उपयोग नाही. आनंद उद्धार ज्यांचा झालेला आहे ना, त्यांनाच करण्याचा अधिकार आहे. आमेन. गेल्या दिवसामध्ये आम्ही सेवेला गेलो होतो पश्चिम बंगालला. इथं बोरझरची मंडळी आलेली आहेत, आम्ही सोबत होतो. ज्यावेळेस आम्ही तिथं सेवेला गेलो, तिथे एक देवाचा दास सेवा करतो आपल्या भागातला. आम्ही त्यांच्यासोबत सेवेला फिरत होतो. त्यांनी आम्हाला एक साक्ष दिली की एका मीटिंग मध्ये मी गेलो होतो आणि लोकांना मी सुवार्ता सांगितली. सगळे नवीन लोक होते जे देवाला ओळखत नाही. जेव्हा मी त्यांना सुवार्ता सांगितली, मीटिंग संपली, वचन झालं, प्रार्थना झाली आणि त्याच्यानंतर सुवार्तेमध्येच तो देवाचा दास त्या लोकांना सांगत होता की येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जन्माला आला, तो इथं राहिला, नंतर तो मेला, आपल्यासाठी परत जिवंत झाला. ही सगळी सुवार्ता त्याने सांगितली आणि मीटिंग संपली. मीटिंग संपल्यानंतर एक व्यक्ती त्यांना भेटला, त्या पास्टरला, आणि काय बोलला माहिती? जर येशूला येऊन 2000 वर्ष होऊन गेले तर तुम्ही आमच्याकडे एवढे लेट का आले? समजते तुम्हाला काय सांगितलं? काय प्रश्न केला त्या व्यक्तीने, विधर्मी व्यक्तीने? जर येशूला येऊन 2023 वर्ष होऊन गेले तर तुम्ही आमच्याकडे एवढे उशिरा का आले? कारण आम्ही कधीचे पापामध्ये आहोत, आम्ही कधीचे बंधनामध्ये आहोत, आम्ही कधीचे त्रासामध्ये आहोत, कधीचे आम्ही ह्याच परिस्थितीमध्ये आहोत. जर तुम्ही लवकर आले असते तर एवढे वर्ष आमचे वाया गेले नसते. हालेलुया. नवीन लोक ज्यांना अजून ख्रिस्त कळलेला नाही ते आतुरतेने प्रभूची वाट पाहतात, आणि ज्यांना ख्रिस्त कळून गेला त्यांना माहितीच नाही तो कशासाठी आला. हा, त्यांना फक्त तारा लावायचा, लाइटिंग लावायची, नाचायचं, कुदायचं, मटण कसलंय, बकऱ्याचं आहे का, बोकड्याचं आहे का, कोंबडीचं आहे का, गावठी आहे का, बॉयलर, एवढंच विचारतात. बाकी यांना काही घेणं देणं, येशू आहे का नाही कोणालाच घेणं देणं. मटण काय, जेवण काय, बिर्याणी कसली आहे, हा, बस एवढेच प्रश्न आहेत आपल्याकडे. हा, कार्यक्रम कसला आहे आणि कोण येणार आहे, आपल्याला येशू येणार आहे का याच्याशी काही घेणं देणं नाही. ज्याचा वाढदिवस आहे तो येऊ नये, हो, मला जायचंय तिथं. हालेलुया. वा रे वा. केक तुम्हीच खाता, डोनट तुम्हीच खाता, गोड तुम्हीच खाता, वाढदिवस कोणाचा? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. आपला काहीच संबंध नाही आणि तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यात आनंद करतायत. अरे आनंद तेव्हा करा जेव्हा आपला काय होईल, उद्धार होईल. हालेलुया. उद्धार होईल तेव्हा आनंद करा. प्रभू येशू ख्रिस्त कोणासोबत आनंद करेल? ज्या कार्यासाठी येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. जोपर्यंत ते कार्य आपल्या जीवनात होत नाही तोपर्यंत आनंद करून उपयोग नाही. आमेन. हालेलुया. एवढंच काय येशू ख्रिस्त म्हणतो, तुमच्याद्वारे चमत्कार होतात ना, याचा सुद्धा आनंद करू नका. वचनात लिहिलेलं आहे. वाचू एक वचन आपण, चला काढा वचन पटकन. लूक वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 20 वचन. लूक 10:20 पटकन वाचू आपण. लूक 10:20. हा, येशू म्हणतो, तथापि भूते तुम्हाला वश होतात, त्याचा आनंद मानू नका.
तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहे याचा आनंद माना. आमेन. आता किती जणांना कॉन्फिडन्स आहे, पूर्णपणे माहिती आहे माझं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे? सांगा बरं. किती जणांना आत्मविश्वास आहे 100% माझं नाव कुठं लिहिलेलं आहे? अरे करा हातवर. चर्चच्या रजिस्टरवर नाव लिहून स्वर्गात जाता येणार? समजतंय तुम्हाला? डुबकी लगाई आणि लगेच चर्च मध्ये नाव येऊन जातं आपलं ना. लग्न झालं ख्रिस्ती पद्धतीने, चर्च मध्ये नाव येऊन जातं आपलं. स्वर्गात तसं होत नाही. तुम्हाला जग ओळखतं, पण काय स्वर्ग तुम्हाला ओळखतं का? विषय तुम्हाला माहितीये, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा घ्यायला येईल मध्य आकाशामध्ये उभा राहील. बायबलमध्ये लिहिलेलं वचन वाचायला वेळ नाही तर आपण वाचू सगळी. समजते तुम्हाला? लूका शुभवर्तमान, मत्ती शुभवर्तमान याच्यामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त जेव्हा तुम्हाला आणि मला घेऊन जायला येईल तो मध्य आकाशात उभा राहील. हालेलुया. आणि तिथून तो दूतांना आज्ञा करेल की जा, जे माझे निवडलेले त्यांना काय कर, माझ्याकडे घेऊन या. तर दूत येतील आणि आपल्याला घेऊन जातील. आता दूतांनी आपल्याला ओळखलं तर पाहिजे. आपल्याला भूत ओळखतात, दूत ओळखत? घ्यायला कोण येणार आहे, दूत का भूत? मग ओळखायला कोणी पाहिजे आपल्याला? अरे बोला. आपल्याला दूत ओळखतात का? आपले कामच असे आहेत की आपल्याला दूत नाही ओळखत, फक्त कोण ओळखतात? आपल्या तोंडातून चांगले शब्द निघत नाही. कधी कोणावर दया येत, कोणावर प्रेम करत नाही, कोणाची मदत करत नाही. एखादा पैसा मागायला आला, मदत मागायला आला ना, आपण बघूनच दार लावून घेतो. नको नको नको. समजतंय? मला एक सांगा देवाच्या लोकांनो, दान दशांश देतात चर्चमध्ये? भात आल्यावर भात देता? आणि कोण खातं परत? बोला बोला बोला, कोण खातं? सगळा कोण संपवतं? मग देऊन काय फायदा? देत पण तुम्ही, देता पण तुम्ही, आणि खाता पण तुम्हीच. काय वाटतं तुम्हाला तुमच्या हिशोबात लिहिलं जाईल? जेवढं दिलं तेवढं त्याच्यावर खाऊन गेले तुम्ही आतापर्यंत. समजतं मी काय सांगतो? अजून नातेवाईकांना पण बोलतात, अरे मंडळी जेवण ये, दिलं 1 चंपा आणि खाऊन गेला 5 चंपे. काय वाटतं तुम्हाला तुमच्या बाजूने हिशोब त्या ठिकाणी मांडला जाईल? अरे ज्यांना मिळत नाही अशांना वाटा. हालेलुया. जे देतात तेच खातात. मग मला सांगा ना, याच्यात प्रभूचा गौरव आहे कुठं? अनाथ, गरीब, विधवा, ज्यांना नाही मिळत, ज्यांच्याकडे शेतीवाडी नाहीये, ज्यांच्याकडे एक टायमाचा खायला नाही, वाटा त्या ठिकाणी त्यांना. सगळ्या थप्प्या लावून ठेवलेल्या आहेत चर्चेस मध्ये. बसायला जागा नाही पास्टर, एवढं आमच्या चर्च मध्ये. अरे भिकाऱ्यांनो, द्या लोकांना. तुम्हीच खातायत नुसते. हे तुमच्यासाठी नाहीये, ते सेवेसाठी आहे. हालेलुया. तुम्हीच खाऊ नका मटण करून करून त्याचे. जर इतकीच खायची हौस आहे ना, खिशातले पैसे काढा, मग त्या ठिकाणी जेवण करा मंडळीसाठी. हे जे दान दशांश आपण देतो ना, ते स्वतःचे पोट फुगवायसाठी नाही आहेत, ते सेवा करणे. हसू नका, ही सत्यता आहे. सत्यता आहे. काय आपल्या वाटेने मोजलं जाईल मला सांगा? कोणती गोष्ट परमेश्वर आपल्या बाजूने मोजेल? एका देवाच्या दासाने खूप सुंदर सांगितलं होतं एका मीटिंग मध्ये. त्यांनी भारी म्हटलं होतं की तुम्ही म्हणे मोठ्या मीटिंग करतात, बरोबर आहे ना? मोठ्या मोठ्या मीटिंग करतात. दान किती देतात जास्तीत जास्त? 10 रुपये. बोला ना किती? बोला किती? 10 रुपये. पास्टर नीट लक्ष द्या. खुर्चीचं भाडं किती असतं? कमीत कमी एका खुर्चीचं. तुमच्याकडे कमी, आमच्याकडे 5 आहे, 1 रुपया जास्त आहे. हालेलुया. खुर्चीचं भाडं किती गेलं? तुम्ही 10 दिले, किती राहिले? बोला किती राहिले? आणि त्याच्यानंतर मीटिंग सुटल्यावर काय असतं? कितीचं खात असतील हे? कमीत कमी किती? 50-60. याचा अर्थ तुमच्यावर किती बाकी राहिले? सगळ्यांकडून वसूल करायला पाहिजे. हसू नका, ही सत्यता आहे. हालेलुया. द्यायचे किती? 10. आणि त्याच्या दुप्पट तिप्पट वसूल करून निघून जातात तुम्ही. आणि म्हणतात मी दिलं म्हणून मीटिंग झाली. कशाला रे? डबल खाऊन गेला तू. तू काय दिलं त्या ठिकाणी? जेवढं दिलं त्याच्यापेक्षा तर तिप्पट खाऊन गेला तू त्या ठिकाणी. मला कोणाचं खाणं काढायचं नाही, पण ही सत्यता आहे. आमेन. बायबल म्हणतं संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. तुम्ही जे देतात ते मनापासून द्या. प्रियांनो, ज्या वेळेस आपण काही करतो ना, मी तुम्हाला सांगतो एकच गोष्ट तुमच्या बाजूने मोजली जाईल. ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे ना, अशा लोकांना खाऊला ज्यांना भेटत नाही. हालेलुया. देवाची स्तुती करतो. येत्या 24 तारखेला आम्ही नियोजन केलेलं एका अनाथाश्रमाला भेट देण्याची. हालेलुया. आम्ही विचार केला त्यांच्यासोबत नाताळ साजरा करू. आमेन. काय आपल्याच लोकांचे पोटं भरायचे, ज्यांना भेटतं त्यांना, त्यांनाच द्यायचं ज्यांना सगळं भेटतं. अरे त्यांच्यासोबत आनंद साजरा करा ज्यांना नाही भेटत.
त्यांना प्रेम द्या ज्यांना प्रेम नाही भेटत, त्यांची काळजी घ्या ज्यांची काळजी कोणी नाही घेत. त्यावेळेस समजायचं की ख्रिस्ताचा जन्म खरंच तुमच्यामध्ये झालेला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा पहिली सुवार्ता कोणाला दिली गेली? पहिली सुवार्ता कोणाला भेटली? आता आपण वाचलं, मेंढपाळ. बोला, कोणाला? मेंढपाळ, ज्यांचा जगाशी संबंध नाहीये, ज्यांना कोणी ओळखत, ज्यांच्याकडे लाईट सुद्धा नाही, प्रकाश सुद्धा नाही, दिवा सुद्धा नाही. कुठं बसलेले होते? अंधारामध्ये. बोला, कुठं? ज्यांना कोणीच गणतीमध्ये धरत नाही. पहिली सुवार्ता देवाने कोणाला दिली? मेंढपाळांना. कारण देवाला माहिती होतं गावातल्यांना कळून जाईल, यांना बिचाऱ्यांना कोण सांगणार आहे. हालेलुया. यांच्यापर्यंत कोण जाणार आहे? म्हणून परमेश्वराने स्वतःचे दिव्य दूत त्यांच्यापर्यंत पाठवले आणि सांगितलं, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आमेन. एकमेकांनाच नाताळाच्या शुभेच्छा नका देऊ, त्या लोकांना पण सांगा ज्यांना माहिती नाही. ख्रिस्ताचं प्रेम त्यांना दाखवा ज्यांना अजून ते प्रेम माहिती नाहीये. हालेलुया. तर माझा ख्रिस्त तुमच्यामध्ये राहील आणि तर त्याला वाढदिवसाचा आनंद होईल. हालेलुया. ज्याचा वाढदिवस आहे त्यालाच विचारत नाही आपण तुला काय आवडतं. आपल्याला जे आवडतं ते आपण बघतो. मला एक सांगा प्रियांनो, आता माझ्या मुलाचा वाढदिवस राहिला ना, माझा मुलगा मला सांगतो मला असाच केक पाहिजे. समजतंय का? आणि आणावा लागतो, कारण वाढदिवस कोणाचा आहे? बोला बोला बोला, कोणाचा आहे? मुलाचा आहे. माझ्या मुलीला जर वाढदिवस असला ना तर ती मला सांगते मला ब्लॅक फॉरेस्टच पाहिजे, मला चॉकलेट केकच पाहिजे. आणावा लागतो का? कारण वाढदिवस कोणाचा आहे? तिचा आहे. येशूला विचारा की त्याला काय आवडतं. ज्याचा वाढदिवस साजरा करतोय ना आपण, ज्याचा नाताळ आपण साजरा करतोय ना, त्याला विचारा की तुला काय आवडतं, कशा रीतीने मी तुझा वाढदिवस साजरा करू, काय गिफ्ट. अरे मला एक सांगा, कोणाच्याही वाढदिवसाला आपण काहीतरी गिफ्ट देतो की नाही देत? देतो. किती? कमीत कमी 50 रुपये तरी देतो आपण, बरोबर आहे ना? देतो. काहीतरी एक बिस्किटचा पुडा तरी देऊ आपण त्याला, देतो की नाही? मग येशूच्या वाढदिवसाला काय द्याल? बोला, कधी विचार केलाय? ज्याचा नाताळ साजरा करतोय, ज्याचा जन्मदिवस आपण साजरा करतोय, आतापर्यंत आपण त्याला काय दिलं? आपले पैसे पाहिजे प्रभूला? आपलं दान पाहिजे प्रभूला? एखादी वस्तू प्रभूला पाहिजे? नाही. काय पाहिजे प्रभूला? सगळ्यात मोठं दान काय? परमेश्वरासाठी. ज्या वेळेस आत्मे जिंकून प्रभूला द्याल ना, सर्वश्रेष्ठ दान आहे. आमेन. हालेलुया. येशूच्या जन्मदिवशी ना आत्मे जिंकून प्रभूला द्या. प्रभूला म्हणा, प्रभू याच्यासाठी तुझा जन्म झाला होता. आमेन. हा आत्मा मी तुझ्या राज्यासाठी आणला. समजून घ्यायचं, माझ्या प्रभूला बेस्ट गिफ्ट दिलेला आहे तुम्ही. आमेन. आमेन. सर्वोत्तम गिफ्ट माझ्या प्रभूला तेच आहे, जेव्हा एक नाशाकडे चाललेला आत्मा जिंकून तुम्ही देवाच्या राज्यामध्ये आणतात. आमेन. माझा प्रभू खुश होईल. हालेलुया. आणि त्याला वाटेल की खरंच ह्या लोकांनी माझा नाताळ साजरा केलेला आहे. आमेन. काहीतरी बदलण्याची गरज आहे प्रियांनो. आपल्या सवयी बदलण्याची गरज आहे, आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. तुम्हाला काय आवडतं याच्याने काही फरक पडत नाही. माझ्या देवाला काय आवडतं ते पारखून घ्या. हालेलुया. ते दिवस गेले आता नाचण्या कुदण्याचे. मी नाही म्हणत नाचू कुदू नका, मला पण आवडतं नाचायला प्रभूसाठी. प्रभूसाठी मला तुम्ही नाचायला लावा, मला अजिबात लाज वाटत नाही, मला खूप आवडतं. पण नाचण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याला कळलेलं आहे की माझा उद्धार प्रभूने केलेला आहे. हालेलुया. माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, त्यानेच नाचावं. जे मरणाकडे चालले कशाला नाचतात? समजते तुम्हाला? जर अजून आपला उद्धारच झालेला नाही, पापांची क्षमाच झालेली नाही, अजून आपलं जुनं जीवनच संपलेलं नाही, ज्या गोष्टीसाठी येशू ख्रिस्त आला ती गोष्ट जर माझ्या जीवनात पूर्णच झालेली नाही, नाचतात कशाला? रडा उलट. नाचण्याची गरज नाहीये. नाचण्याचा अधिकार त्यांनाच आहे, आनंद करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की ज्यांचा उद्धार झालेला आहे. म्हणून बायबलमध्ये म्हटलेलं आहे, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. हालेलुया. झाला आहे नाही, होणार आहे. हालेलुया. जन्म झालेला होता पण तरी देवदूत म्हणतो होणार आहे. हालेलुया. कारण जन्माने नाही, येशूच्या मृत्यूने त्या ठिकाणी लोकांचा उद्धार होणार होता. हालेलुया. त्याच्या रक्ताद्वारे लोकांच्या पापांची क्षमा होणार होती. म्हणून देवदूताने सांगितलं की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो नीट लक्ष द्या. ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव तुम्ही साजरा करतायत ना, तो साजरा करण्या अगोदर स्वतः नव्याने जन्म घ्या. आमेन. स्वतःचा नव्याने जन्म होऊ द्या. स्वतःच्या पापांची क्षमा मिळवून घ्या, स्वतःचा उद्धार साधून घ्या, स्वतःचं तारण साधून घ्या आणि मग स्वतःच्या नवीन जन्माबद्दल आनंद करा. आमेन. आज दाविदाच्या नगरामध्ये तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे, जो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया. तारणारा जन्मला आहे. बोला, कोण जन्मला आहे? तारणारा. ज्याने मला तारलं, ज्याने माझा उद्धार केला, ज्याने माझ्या पापांची क्षमा केली. ज्या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होईल तो खरा आनंद आहे. आमेन. हालेलुया. तो आनंद कोणीच आपल्यापासून हिसकून घेऊ शकत. मग नाताळ एक दिवसाचा नाही राहणार, रोज राहील. आमेन.
नाताळ एक दिवसाचा राहणार. एक मराठीमध्ये गाणं आहे, फार सुंदर आहे, येता येता का बेथलेहेम येता का. त्याच्यामध्ये कडवं आहे, ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का. आमेन. की रोज ख्रिस्त जयंती आहे आमच्यासाठी, रोज नाताळ आहे आमच्यासाठी. का? कारण उद्धाराचा आनंद मी प्राप्त केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. ज्या दिवशी तुमचं तारण होईल ना, रोज नाताळ असेल तुमच्यासाठी. आमेन. रोज आनंद कराल प्रभू येशू ख्रिस्तासाठी की प्रभू तू माझ्यासाठी आला. हालेलुया, हालेलुया. तो आनंद आज आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. पाप क्षमा मिळवून घ्या, उद्धार प्राप्त करून घ्या. ज्या लोकांनी अजून येशू ख्रिस्ताला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलं नाहीये, ज्यांच्या पापांची क्षमा अजून झालेली नाहीये, ज्यांनी जुनं जीवन सोडलेलं नाहीये, मी तुम्हाला आज आव्हान करतो, या नाताळाला तुमचं गिफ्ट प्रभूला द्या. आमेन. प्रभूला सांगा, प्रभू मी माझं जीवन आज तुला देतोय. सगळ्यात बेस्ट गिफ्ट माझ्या प्रभूसाठी तेच आहे. आमेन. त्याला तुमचा पैसा नको, त्याला तुमची संपत्ती नको, त्याला तुमच्याकडून दुसरं काहीच वस्तू नको. माझ्या प्रभूला तुम्ही पाहिजे. कोण पाहिजे? बोला, कोण पाहिजे? तुम्ही. कारण त्याला माहिती आहे सगळ्यात मूल्यवान वस्तू हीच आहे. हालेलुया. तुमच्या आत्म्यासाठी, माझ्या आत्म्यासाठी येशूने स्वतःला देऊन टाकलं. हालेलुया. एवढी किंमत आहे तुमची आणि माझी. आमेन. एक आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला देऊन टाकलं. ही तुमची आणि माझी काय आहे? किंमत आहे. बोला, काय आहे? किंमत आहे. हालेलुया. स्वतःची किंमत ओळखा आणि या नाताळाला प्रभूला म्हणा की प्रभू मी माझं जीवन तुला देत आहे. हालेलुया. आतापर्यंत मी चुकलो, आतापर्यंत मी काय केलं मला नाही माहिती, पण हा नाताळ मी खऱ्या अंतकरणाने साजरा करेल. हालेलुया. मी उद्धाराचा आनंद करेल. आमेन. कसला आनंद करेल? उद्धाराचा. की येशू ख्रिस्त तारणारा माझ्यासाठी जन्मला. आमेन. हा, येशू ख्रिस्त नाही नुसता, कोण? तारणारा माझ्यासाठी जन्मला आणि माझा त्याने उद्धार केला. तो उद्धाराचा आनंद करा आणि मग नाताळ साजरा करा. आमेन. नाही तर नाताळ साजरा करण्यात काहीच अर्थ नाही. देवाची इच्छा हीच आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपण वचन वाचलं की त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुम्हाला भूतवश होता त्याचा आनंद करू नका. पण तुमचं नाव कुठं लिहिलेलं आहे? स्वर्गाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिलेलं आहे. जीवनी पुस्तकात तुमचं नाव लिहिलेलं आहे. याचा आनंद करा. आमेन. हालेलुया. त्याच गोष्टीचा आनंद करा, बाकी कोणत्याच गोष्टीचा आनंद करू नका. एकच गोष्ट प्रभू, याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला की तुम्ही आणि मी कुठं राहावं? स्वर्गामध्ये. आमेन. जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. हालेलुया. म्हणून तर त्याने स्वर्ग सोडलं. आमेन. म्हणून तर स्वर्ग सोडून तो तुमच्या आणि माझ्यामध्ये आला. म्हणून तर गाईच्या गव्हाणीमध्ये त्याने जन्म घेतला. एवढे कष्ट आणि एवढे श्रम जर प्रभू येशू ख्रिस्ताने केले आणि ते सगळे जर व्यर्थ जात असतील प्रियांनो, तर काय माझ्या देवाला आनंद होईल? होईल का? नाही. चर्च कितीही सजवलं, चांगली लाइटिंग लावली, तुम्ही किती नवे कपडे घातले, तुम्हाला बघून प्रभूला आनंद होईल? नाही. जोपर्यंत उद्धार भेटत नाही, तुमच्या पापांची क्षमा झाली नाही, तोपर्यंत देवाला आनंद होणार नाही. हालेलुया, हालेलुया. किती जणांना वाटतं की प्रभूला आनंद द्यायचा आहे? आनंद द्यायचा आहे प्रभूला? खरंच नाताळ साजरा करायचा या वर्षी? प्रभूला म्हणा की प्रभू मी दुसऱ्याचं जाऊ दे, पण मी माझं जीवन तुला देत आहे. हालेलुया. हा, मला तो उद्धार पाहिजे ज्यासाठी तू आला. आमेन. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी उद्धार प्राप्त कराल ना, तो आनंद कोणीच चोरू शकणार नाही. तो मोठा आनंद ज्याची सुवार्ता दिव्यदूतांना, मेंढपाळांना दिव्यदूतांनी दिली, ती सुवार्ता आज आपल्या जीवनामध्ये पूर्ण होत आहे. हालेलुया. जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आज तुमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन, आमेन. बस उद्धार प्राप्त करा आणि मग साजरा करा. मग बघा तो आनंद नाताळाचा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काय नाचाल? दूत तुमच्यामध्ये येऊन नाचतील. हालेलुया. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलं जाईल. हालेलुया. हा प्रियांनो, उद्धाराचा आनंद फार वेगळा असतो. तुम्हाला मी सांगतो, अनेक वर्ष झाले आमचा नाताळ आम्ही पिंपळनेरला अजून साजराच केलेला नाही. अनेक वर्ष झाले. आम्ही नवीन भागामध्ये साजरा करतो. पण तुम्हाला माहिती, ज्यावेळेस त्या लोकांसोबत आम्ही 24 तारखेची नाईट साजरा करतो ना, आत्म्याने साजरी होते. हालेलुया. काही खूप ऍक्टोपॅड बिप्टोपॅड आमच्याकडे काहीच नाही राहत. एक ढोलगी असती फक्त. काय असती? ढोलगी. तुम्हाला मी सांगतो, रात्रीचे 2 वाजतात तरी नाचणं थांबत नाही. म्हातारे असतील तरी नाचतात, तरुण असतील तरी नाचतात, बाया असतील तरी नाचतात, लेकरं असतील तरी नाचतात. का? कारण उद्धाराचा आनंद आहे. आमेन. जुने लोक कोणीच नाही. 8-8 वर्ष झाले, 5-5 वर्ष झाले प्रभूमध्ये येऊन, पण त्या सगळ्यांना माहिती प्रभूने आम्हाला कुठून काढलं. हालेलुया. ते ह्यासाठी नाही नाचत की आज नाताळ आहे, ते ह्यासाठी नाचतात की आज ज्याचा जन्म झाला त्याच्यामुळे आम्ही वाचलेलो आहोत. आमेन.
त्या येशू ख्रिस्तामुळे आमचा उद्धार झालेला आहे. त्या आनंदाने भरून ते प्रभूसाठी नाचतात आणि नाताळ साजरा करतात. आमेन. आपल्या लोकांनी तेच केलं पाहिजे. हालेलुया. उद्धाराचा आनंद करा, तारणाचा आनंद करा आणि मग प्रभूसाठी नाचा. मी तुम्हाला सांगतो तुमचा आनंद अजून वाढून जाईल. हालेलुया. कारण नुसते तुम्ही नाही नाचणार, तुमच्यासोबत दूत येऊन नाचतील. आमेन. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलं जाईल. सगळं स्वर्ग तुमच्यासोबत आनंद करेल. आमेन. आणि ज्याचा वाढदिवस आहे तो आपल्यामध्ये राहील. हालेलुया. नाही तर इतर वेळेस तोच राहत नाही, बाकी सगळे राहतात. समजते का? उरले सरले आपण यांना त्यांना पुढाऱ्यांना पण बोलून आणतो. फक्त कोणाला बोलवणं राहून जातं? कोणाला? येशूला. तो सोडून सगळ्या जगाला बोलवतो आपण आणि येशूलाच बोलवत नाही. समजतं मी काय सांगतोय? नाताळाला सगळ्यात अगोदर कोण आलं पाहिजे? ज्याचा काय वाढदिवस. बोला, ज्याचा काय वाढदिवस, त्याला पहिल्यांदा बोलवा. तो खुश झाला पाहिजे, नंतर आपण खुश व्हायला पाहिजे. आमेन. तिथं आपणच खुश होतो आणि ज्याचा वाढदिवस आहे तोच नाही तिथं केक कापायला. हालेलुया. म्हणून नाताळ तसा साजरा करा की जो प्रभूला आवडेल. आमेन. उद्धाराचा आनंद साजरा करा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो परमेश्वर तुमच्यामध्ये उतरून येईल. हालेलुया. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू. प्रियांनो, आज खरंच परमेश्वराला म्हणा की प्रभू, तुझ्या रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा झाली. तू उद्धार करण्यासाठी जन्माला आला. तू उद्धार करण्यासाठी स्वर्ग सोडला. आणि प्रभू, जो ख्रिस्त जन्मोत्सव आज आम्ही साजरा करतोय ते बाप्पा, जग जसं साजरा करतो तसं आम्ही करणार नाही. पण आज आम्ही उद्धाराचा अनुभव करू इच्छितो. उद्धाराचा आनंद आम्ही करू इच्छितो परमेश्वरा. की जसं परमेश्वर पिता त्या मेंढपाळांना सुवार्ता मिळाली, की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुला सांगतो की आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. प्रभूजी, मी प्रार्थना करतो तोच उद्धाराचा आनंद आज आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये यावा असं होऊ दे. हा नाताळ आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे साजरा करावा असं होऊ दे परमेश्वर पिता. केवळ स्वतःकडे बघून नाही, केवळ स्वतःला आनंदित करण्यासाठी नाही, पण तू कशाने खुश होशील हे आम्ही शोधावं. यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता आणि मदत कर. ज्यांच्याकडे नाही अशांना देण्यासाठी, ज्यांच्याकडे प्रेमाची कमतरता आहे त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी, ज्यांना दयेची गरज आहे त्यांच्यावर दया करण्यासाठी प्रभू हा नाताळ साजरा करणं आम्हाला शिकव. आम्हाला ज्याच्यात प्रसन्नता वाटते त्याच्यामध्ये नाही प्रभू, पण तुला कशामध्ये प्रसन्नता आहे ते आम्ही पारखून घ्यावं आणि मग तू नाताळ साजरा करावा असं होऊ दे पिता. धन्यवाद पिता. माझ्या देवा, तू आम्हाला सहायता कर. आमच्या आनंदामध्ये तू सहभागी हो. या नाताळामध्ये तुझी उपस्थिती आमच्या सोबत असू दे आणि आत्म्याने आणि खरेपणाने तो साजरा करण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. धन्यवाद. माझे एक छोटस कोरस आपण गाऊ आणि आपण प्रार्थना करू. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमान और महिमा गाए ज़मीन. हम गाए होसाना, तुम राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए होसाना, तुम राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें
तुझ्या इच्छेप्रमाणे साजरा करावा, तुलाच महिमा मिळावी, तुझंच गौरव व्हावं, तू प्रसन्न व्हावा आणि तूच आनंदित व्हावा असं होते परमेश्वर. हा नाताळ आत्म्याने आणि खरेपणाने साजरा करण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. उत्थानाचा अनुभव, उत्थानाचा आनंद आम्ही करावा यासाठी प्रभू तू आम्हाला सहायता कर. धन्यवाद प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहे. आमची मन कठीण होते नव्हतंच परमेश्वर, पण प्रभू जे वचन आज आमच्या कानापर्यंत आलेलं आहे ते ऐकून आम्ही 30 पट, 60 पट, 100 पट फळ द्यावं यासाठी तू आम्हाला सहायता कर. माझ्या देवा, ज्या उद्देशासाठी तुझा जन्म झाला तो उद्देश आज आम्ही साध्य करून घ्यावा असा होते. आणि हा नाताळ वेगळ्या पद्धतीने तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या आत्म्याने भरून आम्ही साजरा करावा असा होते परमेश्वर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान प्रभू जो तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून आहे. आमेन. खूप सुंदर वचन या ठिकाणी आपण आमचे बोलणे